Very good morning, Rubali ma'am. It's a warm welcome in this particular session. I hope that you'll be there with us forever for a long time, and we'll definitely get learn lot many things with the practical sense. So it's an humble request to you that start your video also and try to carry on a notebook and pen with you, ma'am, please. Good morning, ma'am. Good morning. Are you getting my voice, ma'am? Yes, sir. Yes, ma'am. Yes, Good please. morning. Very good morning. Very good morning. Right. If it is possible that to carry on your notebook and pen, will be better for you, right? Get something good, fine. शक्य झालं तर अशा फेसला बसा मॅडम की तुमच्या चेहऱ्याच्या समोर लाईट यायला हवा, चेहऱ्याच्या समोरच्या साईडला लाईट असावा. अशा ठिकाणी बसला तर जास्त बेटर राहील. लाईट लाव येतो. लाईट ऑन कर. ओके सर. फाईन, ओके. उद्यापासून तशी ऍडजस्टमेंट करा की जर तुमच्या चेहऱ्याच्या समोर लाईट असेल तर त्याचा इम्पॅक्ट प्रोसेस आपल्याला रेकॉर्डिंग प्रोसेसला छान दिसतो बघा. ठीक आहे, फाईन, नो प्रॉब्लेम. Fine, man. No issues. No issues. Right. Fine. Okay. सी मॅडम, आपण आतापर्यंत बऱ्याच वेळेस इंग्रजी शिकण्याचा प्रयत्न केलाय, इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न केलाय, परंतु काही गोष्टी ह्या राहिल्यात आणि मग आपल्याला परत असं वाटलं की आपण एक वेगळा प्रवास चालू करायला पाहिजे. आम्हाला खूप आनंद वाटला त्या दिवशी तुम्हाला भेटून पण की येस, या पोझिशनवर असल्याच्या नंतर पण एखाद्या व्यक्तीला जेव्हा शिकावंसं वाटतं, सो दिस इज रिअली वंडरफुल थिंग दॅट यू जस्ट वॉन्ट टू स्टार्ट युअर कम्युनिकेशन जर्नी वन्स अगेन. आणि आम्हाला नक्की आशा आहे की तुम्ही आमच्यासोबतचा हा प्रवास खूप वेगळ्या अँगलनी एन्जॉय पण कराल आणि तुमच्या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला नक्की सपोर्ट करेल. आज आपण मॅडम L1 ची बॅच चालू करतोय. सक्सेस स्पीकर ब्लूप्रिंट L1 ही लेवल 1 ची बॅच आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला जसं प्रॅक्टिकली तिथे आल्याच्या नंतरही सांगितलं होतं की आपण 80% प्रॅक्टिकलवर कॉन्सन्ट्रेट करतोय, 20% थेरोटिकल कॉन्सेप्टवर कॉन्सन्ट्रेट करतोय. थेरी मधला पण आपण टेक्निकल पार्ट ऑलरेडी आपल्याला येत असेल तर लॉजिकल पार्टवर आपण जास्त कॉन्सन्ट्रेट करणार आहे, कारण आपल्याला तो बेस यायला पाहिजे म्हणून. आजचं इंट्रोडक्टरी सेशन आहे आणि या सेशनच्या माध्यमातून काही पॉइंट्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आपलं हे सेशन साधारणतः 30 to 40 मिनिट्स पर्यंत चालेल. सो ॲज पॉसिबल ॲज विल कव्हर अप द पॉइंट्स. दुसरी गोष्ट, तुम्हाला जर असं वाटलं की सर हा एक पॉइंट मला अडलाय, परत एकदा रिपीटेडली सांगा, तर बॅचमध्येच हँड रेज करून किंवा डायरेक्टली आवाजाने तुम्ही विचारू शकता. काही प्रॉब्लेम नाहीये मॅडम. याला कारण आहे की हे लाईव्ह सेशन आहे आणि आपल्याला समजण्यासाठी आपण जॉईन होतोय. फक्त वन वे कम्युनिकेशन प्रोसेस सारखं आपण ऐकतोय, दॅट शुड नॉट बी देअर. फाईन, राईट मॅम, प्लीज. आय एम जस्ट गोइंग टू शेअर माय स्क्रीन विथ यू. Yes, ma'am. Success Speaker Blueprint, Fluent, Fearless and Impactful Journey of Communication याचा आपण डे फर्स्ट आज पाहतोय. वेलकम इन द डे 1 सेशन. आजच्या शेड्यूल प्रोसेसमध्ये आपण काही हायलाइटेड गोष्टी पाहणार आहोत. व्हॉट इज लँग्वेज एक्झॅक्टली, विजन सेटिंग फॉर अवर जर्नी टुवर्ड्स कम्युनिकेशन, टाइप्स ऑफ क्वेश्चन्स वी आस्क, सेल्फ इंट्रोडक्शनचा पार्ट आपण याच्यामध्ये प्रॉपर करून घेणार आहोत आणि वर्ड ऑफ द डे ही संकल्पना आजपासून आपण रुजवणार आहात की ज्या माध्यमातून आपण अनेक नवीन नवीन शब्द शिकणार आहोत. व्हॉट एक्झॅक्टली द लँग्वेज इज, आपल्याला सगळ्यांना ही माहिती आहे. मी फक्त शॉर्ट प्रोसेसमध्ये तुम्हाला क्लॅरिफाय करून देतो मॅडम की लँग्वेज हे एक प्रभावी माध्यम आहे. कशाचं? आपले विचार असतील, आपले थॉट्स, आपले आयडियाज, आपले व्ह्यूज, आपले ओपिनियन्स एकमेकांसोबत शेअर करण्यासाठी. पण जेव्हा आपण स्वतःला डोमेस्टिक वरून नॅशनल किंवा नॅशनल वरून इंटरनॅशनल लेवलवर शिफ्ट करण्याचा विचार करतो, किंवा लोकलचा तो क्राऊड की जो आज इंग्रजी या भाषेला कनेक्ट झालेला आहे किंवा त्याच्यामध्येच बोलू इच्छितो, या क्राऊडला आपल्याला कनेक्ट करण्यासाठी आपण आपली भाषा एनहान्स करण्याचा प्रयत्न आजपासून करणार आहोत. म्हणून
भाषा कुठलीही असू द्या, त्याचं पर्पज एकच असतं, टू शेअर द आयडियाज, थॉट्स, ओपिनियन्स अँड व्ह्यूज विथ समवन. अँड दिस plays an vital role as a medium of exchange the language, exchange the thoughts. लँग्वेज मध्ये मॅडम दोन प्रकार असतात. लँग्वेज मधले दोन पार्ट असतात प्रकार म्हटल्यापेक्षा. दॅट इज कॉल्ड एज लॉजिक आणि टेक्निक. आतापर्यंत एक्सप्लेन केल्याप्रमाणे पण तुम्हाला लक्षात आलं असेल की 25% लॉजिक काम करतं आणि 75% लॉजिक काम करतं आणि 25% टेक्निक काम करत असतं. मग आपल्याला लॉजिकल बेस जेवढा जास्त वाढेल तेवढा आपला कम्युनिकेशन प्रोसेस जास्त इम्प्रूव्ह व्हायला लागते. आणि जेवढं टेक्निकल पार्ट वाढतो तेवढा आपण रायटिंग स्किल मध्ये खूप जास्त इम्प्रूव्ह होत चालतो. टेक्निकल पार्टमुळे रायटिंग ॲबिलिटी इम्प्रूव्ह होते आणि लॉजिकल पार्टमुळे कम्युनिकेशनची प्रोसेस आपल्याला खूप जास्त चांगल्या पद्धतीने समजायला सुरुवात होते. म्हणून आपण कॉन्सन्ट्रेट दोन्ही गोष्टीवर करणार आहोत, परंतु 75% लॉजिक वरती, 25% टेक्निक्स वरती आपण कॉन्सन्ट्रेट करणार आहोत. आपण आतापर्यंत इंग्रजी ही भाषा फ्लुएंट बोलू शकलो नाही, याला कारण फक्त एवढं एकच होतं मॅडम, की आपल्याला टेक्निक खूप छान पद्धतीने माहिती होतं. लॉजिकल बेस न कळाल्यामुळे त्याला इम्प्लिमेंटेशनच्या लेवलवरती आपण आणू शकलो नाही. तेवढा गॅप आपल्याला फिलअप करावा लागणार आहे. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये 4 महत्वाचे पिलर्स असतात मॅडम. दॅट इज कॉल्ड एज फिजिकल, मेंटल, इंटलेक्च्युअल आणि स्पिरिच्युअल. शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक. या चारही लेवलवरती जो व्यक्ती पॅरलली डेव्हलप करायला सुरुवात होतो, तो व्यक्ती छान पद्धतीने पर्सनॅलिटी डेव्हलप करू शकतो. काही लोक फक्त फिजिकल लेवलवर काम करतात एक्सरसाइज करून. काही लोक फिजिकल लेवलवर काहीच करत नाही, पण मेंटली त्यांना स्टेबल ठेवण्यासाठी बऱ्याच गोष्टी करतात. काही लोक दोन्ही करत नाहीत. इंटलेक्च्युअल लेवलवरती ती खूप टॉप क्लास असतात, परंतु फिजिकली, मेंटली ती तेवढी बॅलन्स्ड नसतात. आणि काही लोक फक्त अध्यात्मालाच घेऊन चालतात, बाकीच्या 3 गोष्टी सोडून देतात. ते व्यक्तिमत्व 100% विकसित होत नाही, कारण त्याला बॅलन्स लेवलची डेव्हलपमेंट प्रोसेस लागते. म्हणून मंदिरात जायचं का? तर जायला पाहिजे, कारण ती स्पिरिच्युअल प्रॅक्टिस आहे. परंतु मंदिरात गेलो नाही तरी माझी ती साधना घरी बसून होऊ शकते का? याला एक लेवल प्राप्त करणे म्हणजे स्पिरिच्युअलिटीची लेवल आपण अचीव्ह करणे होय. या सगळ्या गोष्टी आपण येणाऱ्या कालखंडात पाहणार आहोत. तसंच जसं पर्सनॅलिटीचे 4 पिलर असतात, तसे लँग्वेजचे पण 4 पिलर असतात. रीडिंग, रायटिंग, लिसनिंग आणि स्पीकिंग. आज आपण जर पाहायला गेलं मॅडम, तर मराठी शिकत असताना मी तुम्हाला हा प्रश्न नक्की विचारू इच्छितो, की मराठी शिकत असताना आपण याच्यातलं नेमकं सगळ्यात पहिले काय करायला शिकलो मॅडम? बोलणे. नाही. सगळ्यात पहिले आपण ऐकायला शिकलो मॅडम. Sorry. त्याच्यानंतर आपण डायरेक्टली बोलायला शिकलो, कारण आपल्याला सगळ्यांनी शब्द सांगितलेत, हा काका आहे, हा मामा आहे, हा दादा आहे. वी स्टार्ट टू रिपीट इट अगेन. त्याच्यानंतर तिसरी पद्धत आपण जे शिकलो मॅडम, तर दॅट इज कॉल्ड एज रीडिंग. आपण शब्द वाचायला शिकलो. आणि चौथा प्रकार आपण शिकलो लिहायला. जेव्हा त्या शब्दांचा अर्थ कळायला लागला, मग क, म, द कळायला लागलं, देन वी स्टार्ट टू राईट. आज गोंधळ काय होते बघा, कम्युनिकेशनच्या क्लासेसमध्ये मॅडम सगळ्यात पहिले गेल्याच्या नंतर रायटिंगवर शिफ्ट केलं जातं, रीडिंगवर शिफ्ट केलं जातं, लिसनिंगवर शिफ्ट केलं जातं आणि मग चौथ्या टप्प्यामध्ये स्पीकिंगवर शिफ्ट केलं जातं. ही सगळ्यात उलटी सुलटी पद्धत आपण पाहतो ह्या सगळ्याच्यामध्ये. पण युजली पाहायला गेलं तर मराठी भाषा जेव्हा आपण शिकत होतो मॅडम, तेव्हा आपल्याकडे कमीत कमी 3 ते 5 वर्षाचा कालखंड होता. म्हणून तो सिक्वेन्स बरोबर होता, ऐकणे, बोलणे, वाचणे आणि लिहिणे. पण आपल्याला इंग्रजी शिकण्यासाठी मात्र हा सिक्वेन्स प्रोसेस थोडासा बदलावा लागेल. याला कारण आहे की आपल्याला शॉर्ट टर्म प्रोसेसमध्ये हे सगळ्या गोष्टी कव्हर अप करून पाहिजेत. मग काय करणं गरजेचं आहे? जर 3 ते 5 महिन्यामध्ये आपल्याला हा परफेक्ट लेवलवरती जायचं असेल, तर आपल्याला साधारणतः मॅडम सुरुवातीला रीडिंग ही 10 मिनिटापासून चालू करायला हवी. म्हणजे तुम्हाला जर असं वाटलं की सर मी आजपासून या सगळ्या गोष्टी 100% करणार आहे, तर तुमच्या सोबत कुठलं तरी मॅगझिन, कुठलं तरी न्यूजपेपर, कुठलं तरी काहीतरी ठेवा. आज दिवसभरात 10 मिनिटाचा रीडिंगचा टास्क कंप्लीट करा. रायटिंग प्रोसेस 15 मिनिटं कमीत कमी आपण काहीतरी लिहिल्या जावं. काय लिहिल्या जावं? तुमच्या कन्सल्टन्सी संदर्भातल्या काही ॲडव्हान्स गोष्टी, ट्रेनिंग संदर्भातल्या ॲडव्हान्स गोष्टी, किंवा तुम्हाला असं वाटलं की मला बजेटबद्दल थोडी माहिती पाहिजे, कोणत्या-कोणत्या सेक्टरमध्ये काय-काय झालेलं आहे. त्या संदर्भातले काही हायलाइटेड पॉइंट्स जर हाताखालून गेले ना, तर माणसाचा नॉलेज बेस वाढायला लागतो. ज्या माणसाकडे इन्फॉर्मेशन असते त्याला बोलायला प्रॉब्लेम येत नाही. वन्स यू हॅव अ गुड अमाउंट ऑफ इन्फॉर्मेशन विथ यू, यू कॅन कम्युनिकेट इन द प्रॉपर सेन्स. अदरवाईज आपल्याला बोलता तर येतं मॅडम, परंतु माहिती नसल्यामुळे आपण शांत बसतो बऱ्याच वेळेला. मग आज जर आपण म्हटलं युक्रेन आणि रशियाबद्दलचे सगळे डिटेल द्या, तर आपल्याला जास्त नाही माहिती. आपल्याला एवढंच माहिती की काहीतरी युद्ध चालू आहे आणि नाटोचं काहीतरी झालंय. डिटेल प्रोसेसमध्ये जर आपल्याला इन्फॉर्मेशन हवी असेल, तर आपण रायटिंगमध्ये
काहीतरी पॉइंट्स हायलाइटेड पद्धतीने पाहून का होत नाही लिहिणं आवश्यक आहे सुरुवातीला. 20 मिनिट्स लिसनिंगचा टास्क व्हायला पाहिजे. TED.com नावाची एक साईट आहे मॅडम, किंवा तुम्ही टेड टॉक्स जर बघितले युट्यूबवर जाऊन, तर त्याच्यामध्ये इंडियन लोकांचे टॉक्स असतात. 20 मिनिटाचा, 15 मिनिटाचा, 12 मिनिटाचा, वेगवेगळे टॉपिक्स त्यांनी घेतलेले असतात. टेड टॉक, जोश टॉक, या दोन संकल्पनावरती जाऊन तुम्ही साधारणतः 20 मिनिटाचं, किंवा आपल्याला असं वाटलं की मला गौर गोपाल दास यांना ऐकायला आवडतं, तर त्यांचं एक 10-15 मिनिटाचं स्पीच. नंतर तुम्हाला असं वाटलं की मला सद्गुरुजी जे आहेत ईशा फाउंडेशनचे, त्यांचं ऐकायला आवडतं, कोणाचं काहीही असू द्या, कुठल्या तरी एका स्पीकरला किंवा एका व्यक्तीला जरी फॉलो केलं तुम्ही तर हरकत नाही, परंतु 20 मिनिटं कुठेतरी चालता बोलता आपलं लिसनिंग व्हायला पाहिजे. जर या तिन्ही गोष्टी होत राहिल्या तर आपला कम्युनिकेशनचा प्रवास आपण 1 मिनिटापासून किंवा 30 सेकंदापासून 30 मिनिटापर्यंतचा प्रवास आपण सहज करू शकतो. आज आपण या बेसिक लेवलमध्ये L1च्या लेवलवरती कमीत कमी तुम्ही 10 मिनिटं स्टेजवरती न घाबरता इंग्रजीमध्ये बोलता यावं, या दृष्टिकोनातून आपला पहिला टप्पा आपण कंप्लीट करणार आहोत. मॅक्झिमम टाइम आम्ही सांगत असतो लोकांना की युअर व्हॉइस इज युअर रिअल वेपन. तुमचा आवाज हे तुमचं खरं शस्त्र आहे. कारण काय, त्यामध्ये काही गोष्टी असायला हव्यात तर ते शस्त्र आहे, अदरवाईज त्याचा काही उपयोग नाही. जसं की तुमच्या आवाजामध्ये स्पष्टता असायला हवी. ती कधी येणार आहे, जेव्हा तुमचा कॉन्फिडन्स लेवल त्या लेवलवर असेल इंग्रजी संदर्भातला. नंतर ते सोपं असावं, दॅट मस्ट बी सिम्पल टू अंडरस्टँड. तुम्ही जर खूप क्रिटिकल लेवलवरती इंग्रजी वापरत असाल तर समोरच्या माणसाला एकतर बोर होतं किंवा त्याला काहीच कळत नाही. म्हणून ते सोपं असावं. नंतर तुमच्या आवाजामधले जे काही चढ उतार आहे, ज्याला आपण बॅलन्स प्रोसेसमध्ये अप अँड डाऊन्स म्हणतो, तर हे तुम्हाला नेहमी प्रॉपर ठेवावं लागतील, जे लोकांना आकर्षित करतील तुमच्याकडे. आणि चौथं महत्वाची गोष्ट ती म्हणजे तुमच्या आवाजातील चढ उतार हा प्रॉपर पद्धतीने असेल किंवा कंटेंट प्रोसेस जर प्रॉपर पद्धतीने असेल तर लोकांना 100% ते ऐकावं वाटणार आहे. काही गोष्टी आहेत मॅडम की ज्या माध्यमातून आपण शब्दसाठा आपला वाढवू शकतो. आणि तुम्ही आणि मी, आपण त्या एजमध्ये नाही येत मॅडम की आता आपण डिक्शनरी घ्यावीत किंवा ते रीडर घ्यावं आणि त्यातले शब्द एक 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 पाठ करावे, एवढा वेळ आपल्याकडे नाही. आपण दिवसभरामध्ये कमीत कमी 10 तास बिझी असतो. काहीच नाही तर 8 तास तर 100% बिझी असतो. मग या फेजमध्ये शब्दसाठा कसा वाढवला जाऊ शकतो आणि एखादी भाषा डेव्हलप करण्यासाठी किती शब्द लागतात, तर ऑन अन ॲव्हरेज त्या भाषेचे 700 शब्द जर आपल्याला आले तर आपण ॲव्हरेजली त्या गोष्टीमध्ये बोलायला सुरुवात करू शकतो. जसं इंग्रजीचं पुस्तक किंवा एखादा लेख जर आपण वाचला तर नवीन शब्द आपल्या डोळ्याखालून जातील, आपल्या कानावर पडतील वाचताना. रोजच्या जीवनातील काही गोष्टी इंग्रजीत जर व्यक्त करायचा प्रयत्न केला आपण, ते आता हळू होणार आहे, आपण ते करून घेणार आहोत. तर ऑटोमॅटिक नवीन नवीन शब्दांना आपल्याला समजायला सोपं जातं. फ्लॅश कार्ड नावाचा एक कन्सेप्ट आहे की मी खूप वेळेस खूप सगळ्या महिला मंडळांना असं सांगत असतो की ही एक ऑर्थोडॉक्स मेथड आहे, परंतु ही जर वापरली तर तुम्ही कमीत कमी आठवड्याला एक 5-50 शब्द एक्स्ट्रा लर्न करू शकतात विदाउट टेकिंग एनी काइंड ऑफ चीट्स इन द हँड. हातात काहीही न घेता तुम्ही हे करू शकता. त्याचं एक छोटं उदाहरण मी सांगत असतो मॅडम नेहमी, की आपल्याकडे मसाल्याचा डब्बा आहे. पण मसाल्याच्या डब्यामधल्या कुठल्याही इन्ग्रेडियंटची, मॅक्झिमम इन्ग्रेडियंटची आपल्याला इंग्रजी नावं माहिती नाहीयेत. जिऱ्याला काय म्हणतात, मिऱ्याला काय म्हणतात, मोहरीला काय म्हणतात, खसखसला काय म्हणतात, तेजपानला काय म्हणतात, दगडफुलला काय म्हणतात, वी डोंट नो एक्झॅक्टली. मग जर आपण मसाल्याच्या डब्यामधल्या आतल्या त्या झाकणाला आतल्या बाजूने जर एक स्ट्रीप लावली, की त्या स्ट्रीपवरती सगळे मसाल्याचे पदार्थ असतील आणि ते झाकण झाकून ठेवलं, तर दिवसभरातून आपण 2 वेळेला मसाल्याचा डबा उघडतो. आयदर मॉर्निंगला आणि सेकंड इव्हिनिंगला. तेव्हा उघडल्याच्या नंतर फक्त ते शब्द फ्लॅश करून घ्यायचे आणि मग फोडणी द्यायची भाजीला. ऑटोमॅटिक 8 दिवसामध्ये ते सगळे शब्द पाठ होतात मॅडम. रेफ्रिजरेटर वरती सगळी स्ट्रीप लावा की ज्या भाज्या, जे फळं, जे काही ठेवतो आपण त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात. मग पालकाला काय म्हणतात, मेथीला काय म्हणतात, शेपूला काय म्हणतात, सगळ्याला लावा. 8 दिवसामध्ये तुमच्या घरामधल्या मॅक्झिमम व्यक्तींना ते सगळे शब्द पाठ होऊन जातात. याला आपण फ्लॅश कार्ड प्रोसेस म्हणतो. राईट. फक्त कार्डच सोबत ठेवण्याच्या ऐवजी डायरेक्ट घरामध्ये जर स्ट्रीप लावल्या आपण तर त्याचा बेनिफिट 100% होतो. येणाऱ्या कालखंडामध्ये आपण आपल्या विद्यार्थ्यांसाठी या सगळ्या स्ट्रीप तयार करून त्याचं एक कलर प्रिंट प्रोसेसमध्ये स्टिकर पेपरवरती करून डायरेक्ट हँडओव्हर करणार आहोत, जे विद्यार्थी लोकलला आहेत. आणि जे बाहेर आहेत त्यांना सांगणार आहोत की हे तुम्हाला ऑनलाईनचं तुमचं प्लॅटफॉर्म हे तुमचं हे मला देतोय आम्ही, तेवढं प्रिंट करून घ्या स्टिकर पेपरवरती आणि घरात लावा. ही प्रोसेस केल्याच्या नंतर आपल्याला एक स्टेप बाय स्टेप पुढे आल्यासारखी शब्दसाठा ऑटोमॅटिकली वाढायला लागतो. अशा आपण मॅडम
180 शब्दांच्या स्ट्रिप्स तयार करायला सुरुवात केली आहे. त्याच्यामध्ये पहिला पार्ट आपला तयार झालाय आता. दॅट इज अवेलेबल फॉर एव्हरी इंडिव्हिज्युअल हिअर आफ्टर. आणि हे तुम्हाला सहज पद्धतीने काढून चिटकावता येईल या लेवलवरती आपण आता त्याला घेऊन आलो आहे. विल जस्ट गो फॉर द नेक्स्ट स्लाइड नाव. थोडं पुढे जाऊया आपण. इंग्रजी बोलणारी जी काही लोक आपल्या आजूबाजूला आहेत, मे बी युअर हजबंड किंवा तुमचे कलिग असतील, किंवा तुम्ही कुठल्या तरी मैत्रिणीला ज्यांना तुमच्याशी कम्युनिकेशन करायला आवडेल किंवा त्यांना इंग्रजी छान येतं, यांच्यासोबत आपण एक आठवड्याच्या नंतर थोडं थोडं 1-2 मिनिटं, 5 मिनिटं, 3 मिनिटं बोलायला सुरुवात करणार आहोत. विल डेफिनेटली गेट स्टार्ट दिस जर्नी. त्याचबरोबर अजून शब्दसाठा वाढवायचा असेल तर नवीन नवीन शब्दांचा सराव आपल्याला करावा लागेल, ज्याला आपण वर्ड ऑफ द डे ही संकल्पना म्हणतो. ती देखील आपण याच्यामध्ये आजपासून सुरू करणार आहोत. ऑडिओ बुक्स नावाचा एक कन्सेप्ट आहे. कुकू FM नावाचं एक ऍप आहे मॅडम. जर शक्य झालं तुम्हाला तर ते नक्की डाउनलोड करा. आणि त्याच्यामध्ये इंग्लिश, हिंदी आणि मराठी तिन्ही प्रकारचे ई बुक्स अवेलेबल आहेत. त्याला आपण ऐकू शकतो किचनमध्ये काम करत असताना, ऑफिसमध्ये आपल्याला जर बसलेलो आहोत त्यावेळेला, किंवा कुठल्याही ठिकाणी आपण ह्या ऑडिओ बुक्सचा नक्की बेनिफिट घेऊ शकतो नवीन नवीन शब्द कानावर पडण्यासाठी. एकदम सगळ्या गोष्टींची अंडरस्टँडिंग होणार नाही, परंतु स्टेप बाय स्टेप जर आपण गेलो तर 100% ह्या गोष्टी होऊ शकतात. आतापर्यंतचा पार्ट लक्षात आलाय रुपाली मॅम? येस. येस मॅम, प्लीज. आता थोडंसं क्वेश्चनच्या माध्यमातून पुढे जाऊया आपण. लक्षात ठेवा, कुठल्याही पद्धतीने कुठल्याही व्यक्तीसोबत जर कम्युनिकेट करायचं असेल तर आपल्याला एकच गोष्ट यायला पाहिजे. एक तर प्रश्न विचारता यायला पाहिजे, आणि दुसरं विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देता आली पाहिजे. यालाच आपण कम्युनिकेशन प्रोसेस म्हणतो. मग याच्यामध्ये किती प्रकार असतात की जे क्वेश्चन्स आपल्याला यायला पाहिजे? त्याला आपण युजली 3 टाइप्स असतात. बरोबर. येस नो टाइप क्वेश्चन्स असतात, दुसरं असतात व्हर्बल क्वेश्चन, तिसरं असतं डब्ल्यूएच टाइप क्वेश्चन्स. डब्ल्यूएच टाइप क्वेश्चन मध्ये पार्ट 1 आणि पार्ट 2 हे 2 सेपरेशन प्रोसेस आपण पुढे येणाऱ्या कालखंडामध्ये शिकवतो प्रत्येक व्यक्तीला, कारण बोलण्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. बघा, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला जो पार्ट पाहतो आपण, दॅट इज कॉल्ड एज येस नो टाइप क्वेश्चन. सगळ्याच मनात माहिती आहे, तुम्हाला कुठलाही प्रश्न असा कोणीतरी विचारतं की ज्याचं उत्तर फक्त येस किंवा नो मध्ये द्यायचं असतं. दॅट इज कॉल्ड एज येस नो टाइप क्वेश्चन. त्याचे काही एक्झाम्पल आपण पाहतोय मॅडम. जसं की बघा, त्याचं उत्तर तुम्ही फक्त येस किंवा नो मध्ये द्यायचंय तुम्हाला. पहिला प्रश्न आहे, डू यू फाइंड इट डिफिकल्ट टू स्पीक इंग्लिश कॉन्फिडेंटली इन द पब्लिक? तुम्हाला सार्वजनिक ठिकाणी आत्मविश्वासाने इंग्रजी बोलणे कठीण जाते का? हो. येस. हॅव यू एव्हर अवॉइडेड अपॉर्च्युनिटी बिकॉज ऑफ युअर वीक इंग्लिश? तुमच्या कमकुवत इंग्रजीमुळे तुम्ही कधी संधी गमावल्या आहे का? येस. हो. हो. डू यू फील नर्वस वाईल रायटिंग द प्रोफेशनल ईमेल्स इन इंग्लिश? तुम्हाला इंग्रजीत व्यावसायिक ईमेल लिहिताना टेन्शन येतं का? तर बऱ्याच हो. वेळेस आपल्याला येतं. इज ग्रामर अ नाही. मेजर चॅलेंज फॉर यू वाईल लर्निंग द इंग्लिश? इंग्रजी शिकताना व्याकरण ही तुमच्यासाठी मोठी अडचण आहे का? तर बऱ्याच जणांचं येस. उत्तर हो असतं. आणि शेवटचा प्रश्न, डू यू स्ट्रगल टू फाइंड आउट द राईट वर्ड्स वाईल स्पीकिंग इंग्लिश? इंग्रजी बोलताना योग्य शब्द तुम्हाला अडचण येतात का, अडचणी येते का? तर योग्य शब्द आठवायला आपल्याला खरंच अडचणी येते. या सगळ्या प्रश्नांचं उत्तर जर येस असेल तर आपण आपला प्रवास राईट ट्रॅकवर घेऊन येतोय मॅडम. वी आर ऑन द राईट ट्रॅक टू गेट लर्न समथिंग गुड. पुढे पाहूया आपण वर्बल क्वेश्चन्स काय असतात नेमकी. वर्बल क्वेश्चन्स याला आपण ओपन एंडेड क्वेश्चन्स म्हणतो मॅडम. म्हणजे काय, की ज्याच्यामधून लोकांकडून जास्तीत जास्त माहिती आपल्याला जाणून घ्यायची असते, किंवा समोरच्या माणसाला आपल्याला डिस्कशन करण्यासाठी इन्करेज करायचं असतं, त्यावेळेला आपण वर्बल क्वेश्चनचा वापर करतो. आता याचे उत्तर देऊ नका, कारण याचे उत्तर लॉंग लास्टिंग प्रोसेसमध्ये असतात. बघा प्रश्न कसे असतात. व्हॉट इज युअर मेन रिझन फॉर लर्निंग इंग्लिश? तुमचं इंग्रजी शिकण्याचं मुख्य कारण काय? तर त्याला 4-5 गोष्टींची कारणं असू शकतात. वेअर डू यू फील द मोस्ट डिफिकल्ट इन इंग्लिश स्पीकिंग, रायटिंग और अंडरस्टँडिंग? तुमचं रायटिंग मध्ये प्रॉब्लेम आहे, स्पीकिंग मध्ये प्रॉब्लेम आहे, की अंडरस्टँडिंगचा प्रॉब्लेम आहे? याचं उत्तर इलॅबरेटिव्ह माध्यमातून आपण देऊ शकतो. हाऊ मच टाइम कॅन यू डेडिकेट डेली टू इम्प्रूव्हिंग युअर कम्युनिकेशन ऑर इंग्लिश? तुम्ही किती वेळ तुमचा इंग्रजी इम्प्रूव्ह करण्यासाठी देऊ शकता? तर याला पण आपण इलॅबरेटिव्ह माध्यमातून सांगू शकतो. डू यू फील कॉन्फिडेंट इंट्रोड्युसिंग युअर सेल्फ इन इंग्लिश? तुम्हाला इंग्रजीत स्वतःहून परिचय करून देताना तेवढा आत्मविश्वास वाटतो का? याचं उत्तर पण लॉंग लास्टिंग मध्ये असू शकतं. आणि व्हॉट इज युअर बिगेस्ट गोल आफ्टर लर्निंग इंग्लिश?
इंग्रजी शिकल्यानंतर तुमचं महत्वाचा उद्दिष्ट काय आहे, या गोष्टींचे उत्तर आपण एलॅबरेटिव्ह माध्यमातून घेतो. याला आपण व्हर्बल क्वेश्चन्स म्हणतो. डब्ल्यूएच टाईप क्वेश्चनचे प्रश्न कुठले असतात, तर जे डब्ल्यूएच वर्ड पासून सुरू होतात. मग व्हॉट, हाऊ, व्हेन, हाऊ मच, हाऊ मेनी, हाऊ लॉंग, हाऊ फार, वेअर, हू, हुम, वाय, या सगळ्या संकल्पना आपण प्रॉपर पद्धतीने प्रॅक्टिकली शिकणार आहोत. धाडले मावशी, धाडलाय. राईट, जसं की व्हॉट इज युअर नेम, वेअर डू यू लिव्ह, वेन डू यू प्रॅक्टिस इंग्लिश, वाय डू यू वॉन्ट टू लर्न इंग्लिश, हाऊ डू यू इम्प्रूव्ह युअर व्होकॅब्युलरी, या पद्धतीने आपण डब्ल्यूएच क्वेश्चनचा वापर करू शकतो. आता सगळ्यात महत्वाचं मॅडम, पुढचे 10 ते 12 मिनिटं जे काही आपण पाहतोय त्याच्यामध्ये तुमचं स्वतःचं सेल्फ इंट्रोडक्शन आपण आज प्रॉपर पद्धतीने तयार करून घेतोय. नोटबुक आणि पेन सोबत ठेवा. हे सेशन झाल्याच्या नंतर आज संध्याकाळपर्यंत या सगळ्या गोष्टींना घेऊन तुमचं इंट्रोडक्शन प्रिपेअर करा, त्याचा एक व्हिडिओ बनवा आणि मला इंडिव्हिज्युअली टाका. आजच्या आज तुम्हाला आपण कम्युनिकेशन प्रोसेसवरती शिफ्ट करतोय. राईट मॅम, प्लीज. Yes. बघा, त्याच्यासाठी काही पॉइंट्स असतात. या पॉइंट्सला आपल्याला प्रॉपर पद्धतीने याचा स्क्रीनशॉट काढून घ्या मॅडम, कारण पुढच्या स्लाइड पासून ऑटोमॅटिकली हे पॉइंट्स येणार आहेत. त्याचा एवढा एक स्क्रीनशॉट काढून ठेवा, नंतर हे पॉइंट परत लिहिलात तरी चालेल, काय हरकत नाही. घेतलाय मॅडम स्क्रीनशॉट? 2 मिनिटं. ओके, घेऊन टाका, काय हरकत नाही. फाईन मॅम. आता हे सगळे पॉइंट तुम्हाला परत सोबत सोबत घेणारच आपण, म्हणून मी तुम्हाला फास्ट ट्रॅक वरती करायला सांगितलं, बाकी काहीच नाही. बघा, सगळ्यात सुरुवातीला इंट्रोडक्शन देत असताना मॅडम आपल्याला ग्रीट करायचंय समोरच्या व्यक्तीला. म्हणजे काय? हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड्स, हिअर आय वुड लाईक टू इंट्रोड्यूस माय सेल्फ. आता हे लक्षात ठेवा, थोडंसं सुरुवातीला आपल्याला हे ऑड वाटेल की आता मी हे कसं बोलू किंवा मग घरच्यांसमोर कसं सांगू. हे सगळं डोक्यातून काढून टाका मॅडम. पुढचे 24 दिवस फक्त मी तुम्हाला जेवढं सांगतो ना तेवढं करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला 100% सांगतो की तुम्हाला रिझल्ट ओरिएंटेड काम दिसेल. राईट, कॉन्फिडेंटली उभं राहायचं, त्याच्यानंतर बोलायला सुरुवात करायची. हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड्स, हिअर आय वुड लाईक टू इंट्रोड्यूस माय सेल्फ. आणि मग पुढचे पॉईंट आपल्याला चालू करायचे. ते पॉईंट सोबत सोबत तुम्हाला लिहायचे, कारण आज हे संपल्याच्या नंतर तुमचं इंट्रोडक्शन मी जाणून घेणार आहे. बघा, माय नेम इज किंवा आय एम, दोन्हीपैकी एकच वापरा मॅडम, आणि तुमचं नाव लिहा त्याच्यासमोर. माय नेम इज किंवा आय एम, दोन्हीपैकी एकच वापरा आणि कंटिन्यू करा. तुमचं नाव लिहा. दुसरं बघा, नेटिव्ह प्लेस किंवा बिलॉंग्स टू, यासाठी 3 पार्ट दिलेले. तिन्हीपैकी तुम्हाला जो चांगला वाटतो तो लिहा, किंवा आता सध्यापुरते तिन्ही लिहिले तरी चालतील. बघा, आय एम फ्रॉम छत्रपती संभाजीनगर असं आपण म्हणू शकतो. माय नेटिव्ह प्लेस इज छत्रपती संभाजीनगर असं म्हणू शकतो, किंवा आय बिलॉंग्स टू छत्रपती संभाजीनगर असं म्हटलं तरी चालतं. पण तुमचं मूळ गाव, मूळ जर जागा वेगळी असेल तर तुम्ही त्याचं नाव टाकू शकता. फाईन. या तिन्हीपैकी तुम्हाला एक पार्ट फक्त कम्युनिकेशन करताना वापरायचा आहे. आता लिहिताना तुम्ही दोन्ही वापरलं, तिन्ही वापरलं तरी काय हरकत नाही, पण माहिती पाहिजे म्हणून राहू द्या. तिसरा सगळ्यात महत्वाचा पार्ट मॅडम, एज्युकेशन. राईट, आय हॅव कम्प्लिटेड माय डॅश डॅश, जे काही आपण एज्युकेशन कम्प्लीट केलेलं आहे. आय हॅव कम्प्लिटेड माय PG म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन इन कॉमर्स फील्ड किंवा इन कॉमर्स, म्हणजे समोरच्या व्यक्तीला कळतं की याचं M.Com झालेलं आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन इन कॉमर्स म्हटल्यानंतर M.Com झालेलं आहे. किंवा आय हॅव कम्प्लिटेड माय MBA इन फायनान्स, MBA इन कशामध्ये तरी करू शकतो आपण. आणि फ्रॉम कुठल्या इन्स्टिट्यूशन मधून झालंय? फ्रॉम देवगिरी कॉलेज, फ्रॉम SB कॉलेज, छत्रपती संभाजीनगर, म्हणजे विलेज किंवा सिटीचं नाव पण त्याच्यामध्ये येणं गरजेचं आहे. आणि कुठला एज्युकेशनल पार्ट टाकायचा मॅडम? जो लास्ट झालेला आहे तो टाकू शकतो आपण. मग तुमचा डिप्लोमा झालेला असेल किंवा डिग्री झालेली असेल किंवा एखादी पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री झालेली असेल किंवा तुम्ही डॉक्टरेट असाल तर ते तुम्ही टाकू शकता. तसं मी म्हणू शकतो की आय हॅव कम्प्लिटेड माय PhD इन इकॉनॉमिक्स फ्रॉम डॉक्टर बामू युनिव्हर्सिटी छत्रपती संभाजीनगर, या पद्धतीने आपण टाकू शकतो. झालाय मॅडम हा पॉइंट? येस. राईट, फाईन. नाही झालं तर सांगत चला, काय हरकत नाही, कारण आपल्याला प्रॉपर पद्धतीने इंट्रोडक्शन तयार करून घ्यायचंय आज.
बघा, पुढचे 3-4 मुद्दे आपण महत्वाचे पाहतोय. सगळ्यात पहिला चौथा मुद्दा आहे करंट ऑक्युपेशन, जॉब किंवा बिझनेस. आता तुम्ही बिझनेस करतात, बरोबर आहे. तुम्ही जॉब वाला वरचा पार्ट लिहू नका. तुम्ही लिहायचं करंटली आय एम रनिंग माय ओन बिझनेस किंवा ओन कन्सल्टन्सी किंवा ओन जॉब कन्सल्टन्सी. करंटली आय एम रनिंग माय ओन जॉब कन्सल्टन्सी. दॅट इज, मग त्याचं नाव पण लिहा पुढे. दॅट इज श्री बालाजी मल्टी सर्व्हिसेस किंवा कन्सल्टन्सी, जे काही तुमचं नाव पूर्ण असेल ते तुम्ही टाकू शकता. जो जॉब करणारा व्यक्ती असतो तो लिहितो आय एम करंटली वर्किंग ऍज अ मॅनेजर विथ XYZ कंपनी. पण आपण आता काम करत नाही, आपण आपलं बिझनेस रन करतो, म्हणून आपण पुढचा पार्ट लिहिला. पुढे मॅडम फॅमिली बॅकग्राऊंड मध्ये 3 पॉईंट महत्वाचे असतात. तुमची फॅमिली स्मॉल आहे की जॉईंट आहे, पहिला पॉईंट. स्मॉल फॅमिली काय, 5 मेंबर पर्यंत स्मॉल फॅमिली कन्सिडर होते. 6 पासून पुढे जॉईंट फॅमिली कन्सिडर होते. आय हॅव अ स्मॉल फॅमिली असं तुम्ही लिहू शकता. जॉईंट असेल तर जॉईंट लिहा. पुढचा पॉइंट, इन माय फॅमिली देअर आर, किती मेंबर्स आहेत तुमच्याकडे ते तुम्हाला टाकायचे. 2, 3, 4, 5, 8 जे असतील ते. इन्क्लुडिंग कोण कोण आहेत, माय मदर, फादर, हजबंड, डॉटर, सन अँड मी, जे काही असतील ते तुम्ही टाकू शकता त्यामध्ये. नंतर तुमचे मदर इन लॉ, सिस्टर इन लॉ, मदर इन लॉ, ब्रदर इन लॉ असेल, सिस्टर इन लॉ असेल, फादर इन लॉ असतील, जे असतील तुम्ही टाकू शकता. नंतर हॉबीज मॅडम, माय हॉबी इज, जर एक हॉबी असेल तुमची तर एकच टाका. 2 असतील, 3 असतील, 4 असतील तर माय हॉबीज आर म्हणा. माय हॉबी इज किंवा माय हॉबीज आर, या पद्धतीने आपण करू शकतो. याच्यावर करायला राईट. त्याच्यानंतर पुढचा आहे माय हॉबी झालाय. हॉबी नंतर इंटरेस्ट. बघा मॅडम, हॉबीज आणि इंटरेस्ट हा इंटरकनेक्टेड असतो. कसा असतो तो लक्षात घ्या. माय हॉबी इज कुकिंग असं तुम्ही लिहिलं, बट आय एम इंटरेस्टेड इन महाराष्ट्रीयन डिशेस. कुकिंग ही माझी हॉबी आहे, परंतु महाराष्ट्रीयन डिशेस बनवणं हा माझा त्यातला इंटरेस्ट आहे. माय हॉबी इज रीडिंग न्यूजपेपर, बट आय एम इंटरेस्टेड टू रीड द पॉलिटिकल न्यूज. मला पॉलिटिकल बातम्या जास्त वाचायला आवडतात. माय हॉबी इज रीडिंग बुक, बट आय एम इंटरेस्टेड इन फिक्शन्स ऑर स्टोरी बुक्स. मग आपल्या हॉबीशी रिलेटेड हा इंटरेस्ट असतो. माय हॉबी इज वंडरिंग द डिफरंट प्लेसेस, बट आय एम इंटरेस्टेड टू विजिट द डिफरंट फोर्ट्स. मला फिरायला आवडतं, परंतु माझा फोर्टला व्हिजिट करायला जास्त आवडतं, तो माझा इंटरेस्ट आहे, असं आपण टाकू शकतो. या पद्धतीने तुमचा हॉबी आणि इंटरेस्ट इंटरकनेक्टेड करून घ्या. बट आय एम इंटरेस्टेड इन XYZ थिंग. शेवटचे 4 पॉईंट आपण कव्हर करतोय आज. स्किल्स ऑर स्ट्रेंथ, तुमच्या स्किल्स आणि स्ट्रेंथ काय आहेत. मग आपण 2 गोष्टींच्या माध्यमातून ते सांगू शकतो. आय एम गुड ऍट किंवा माय पॉझिटिव्ह पॉइंट इज माय कम्युनिकेशन किंवा माय पॉझिटिव्ह पॉइंट इज दॅट आय हॅव अ गुड कम्युनिकेशन स्किल. आय हॅव अ कन्व्हिन्सिंग पॉवर. राईट. आय कॅन एक्सप्लेन एनिथिंग टू एनीवन. आय कॅन टीच एनिथिंग टू एनीवन. असं तुमच्यामधली स्ट्रेंथ काय आहे, तर ती तुम्ही 1 किंवा 2 स्ट्रेंथ, 3 स्ट्रेंथ तुम्ही टाकू शकता. पुढचा पॉइंट आहे मॅडम विकनेसेस. माझ्यामध्ये आज कमजोरी काय किंवा माझ्यामध्ये कमतरता काय आहे आणि मी त्याला भरून काढण्यासाठी काय करते, या दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये येणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल मी इथे दिलंय, माय निगेटिव्ह पॉइंट इज दॅट किंवा इज आय एम नॉट गुड इन इंग्लिश, सो आय हॅव जॉईन द क्लासेस टू इम्प्रूव्ह इट, असं आपण टाकू शकतो. किंवा एखाद्याला असं वाटलं की सर मला खूप पटकन राग येतो, सो माय निगेटिव्ह पॉइंट इज दॅट आय एम व्हेरी शॉर्ट टेम्पर्ड पर्सन. राईट. किंवा आय गेट अँग्री व्हेरी अर्ली, सो आय हॅव जॉईन द क्लासेस ऑफ मेडिटेशन अँड योगा. म्हणून मी मेडिटेशन अँड योगा करते किंवा क्लासेस जॉईन केलेले आहेत याला इम्प्रूव्ह करण्यासाठी. तर त्या दृष्टी कळतो ना. माय विकनेस इज दॅट आय एम नॉट दॅट मच फिट फिजिकली, सो आय हॅव जॉईन द योगा क्लासेस फॉर इट, असं आपण म्हणू शकतो.
त्यानंतर मॅडम अवॉर्ड किंवा रिवॉर्ड तुम्हाला आतापर्यंत ह्या शहरामध्ये असेल, राज्यामध्ये असेल किंवा देशामध्ये असेल, एखादा कुठला काही अवॉर्ड कशासाठी मिळाला आहे का? तर ते सुद्धा तुम्ही इथे टाकू शकता, मेन्शन करू शकता. म्हणजे आय हॅव रिसिव्ड फर्स्ट प्राइज किंवा क्वालिफाईंग अवॉर्ड फॉर कशासाठी? तर स्पीच कॉम्पिटिशन किंवा तुमच्या ज्या काही अचिव्हमेंट्स असतील त्यासाठी तुम्ही टाकू शकता. कशासाठी तुम्हाला मिळालाय? आय हॅव रिसिव्ड द बेस्ट टीचर अवॉर्ड, राईट, फॉर माय कॉन्ट्रीब्युशन इन एज्युकेशन फील्ड, असं आपण टाकू शकतो. आणि शेवटचा महत्वाचा मुद्दा जो आहे मॅडम, दॅट इज कॉल्ड ॲज माय फ्युचरिस्टिक गोल किंवा अँबिशन काय आहे माझं. माय गोल इज टू डॅश डॅश, काय असेल ते लिहू शकता तुम्ही, किंवा आय वॉन्ट टू बिकम डॅश डॅश, तुम्हाला काय बनण्याची इच्छा आहे ते तुम्ही याच्यामध्ये नक्की टाकू शकता. अशा पद्धतीने आपण साधारणतः 11 पॉईंट इंट्रोडक्शन मध्ये कव्हर करतो मॅडम. आणि सगळेच 11चे 11 पॉईंट प्रत्येक वेळेला सांगतो असंही नाही. यातले 8 पॉईंट पण काही लोक सांगतात, काही लोक 7 पॉईंट सांगतात. पण युजली स्टँडर्ड लेवलवरती 11 किंवा 12 पॉईंटचा इंट्रोडक्शन प्रोसेस केली जाते. राईट. आता तुम्ही मला मॅडम, तुम्ही आतापर्यंत जे काही लिहिलंय तेवढं तुम्ही मला वाचून सांगणार आहात प्लीज. येस मॅम. My name is Rupali. My native place in Sambhajinagar. Education. I have completed my civil engineering from Autonomous Engineering College in Sambhajinagar. ओके. Current on business and consultancy psychology job placements. ओके. I have a small in my family members. There are 3: husband, son, and me. राईट. गुड. My hobby is singing a songs, but I am interested in learning a song. नाही, बट आय एम इंटरेस्टेड टू सिंग. कोणते सॉन्ग आवडतात तुम्हाला? क्लासिकल Hindi. आवडतात किंवा मग फिल्मी सॉंग्स आवडतात, ते तुम्ही टाकू शकता त्यामध्ये. नेक्स्ट. My positive point in communications. गुड. माय पॉझिटिव्ह पॉईंट इज माय कम्युनिकेशन स्किल. ओके, फाईन. Weakness. Weakness मध्ये थोडस ठीक आहे ना, तो पॉईंट English. नंतर लिहिला तरी चालेल, काही इश्यू नाही. हा, फाईन. नंतर नेक्स्ट. My award in आवडचं नाही समजलं तेवढं. नाहीये, ठीक आहे. म्हणजे हे बघा, फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखाद्या रेकग्निशन मिळालेलं आहे का? काही ट्रॉफी मिळालेली आहे का? एखादं काही प्राइज मिळालेलं आहे का? तर ते तुम्ही मेन्शन करू शकता. आज दिवसभरामध्ये त्याला रिपेअर करा परत, ठीक आहे. आणि नंतर शेवटी व्हॉट डू यू वॉन्ट टू बिकम? फ्युचर गोल्स. हा, फ्युचर्स गोल्स भरपूर आहेत, आता ते थोडं लिहावे लागतील ऍड प्रॉपर. ठीक आहे, काय हरकत नाही. आता काय करायचं मॅडम, आज दिवसभरामध्ये या सेल्फ इंट्रोडक्शनला एकदा रिशफल करायचं, प्रॉपर पद्धतीने बनवायचं आणि मला एक फोटो काढून पाठवायचा. यासाठी हे बघा, शेवटी ऑनलाईनच्या प्लॅटफॉर्मवर कसं असतं ना, की तुम्ही करताय हे दिसलं पण पाहिजे. बरोबर आहे. म्हणून तेवढं एक लिहून मला नक्की पाठवा. आणि तुम्हाला जर प्रिपेअर करता आलं उद्या सकाळपर्यंत, तर त्याचं प्रिपरेशन केल्याच्या नंतर एक व्हिडिओ सरांना म्हणा माझा घ्या आणि मला सरांना पाठवायचा आहे. चालेल. राईट. म्हणजे असं वाटू देऊ नका की सर आपल्याला काय लहान लेकरासारखं सांगतायत का. नाही मॅडम, आपल्याला प्रॅक्टिकली ह्या सगळ्या गोष्टी यायला पाहिजे आणि म्हणून आपण प्रॅक्टिकली करून घेतो. आता करून घ्यायला आम्ही तिथे येऊ शकत नाही, पण आम्ही एवढं तर पाहू शकतो की तुम्ही काय केलंय म्हणून. ओके. तर आज दिवसभरामध्ये एवढाच पार्ट करा मॅडम. आज आपण थोडंसं थांबूया इथे. उद्यापासून अजून थोड्याशा काही नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करू. ओके. राईट मॅम. थँक्यू व्हेरी मच फॉर बिंग विथ अस. थँक्यू. हॅव अ नाईस डे. राईट मॅम. Same thing.